मोदीच्या या सरकारच्या नावानं फडणवीसच्या नावानं या माहिती सरकारच्या नावानं शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द तुमचा म्हणतोय करत काय अरे देवेंद्र फडणवीस करायचं काय अरे देवेंद्र फडणवीस करायचं काय अरे देवेंद्र फडणवीसच्या नावानं देवेंद्र फडणवीसच्या नावानं एकनाथ शिंदेच्या नावानं अजित दादाच्या नावानं कोण देणार शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये जे गेल्या फेब्रुवारीला अधिसूचना काढली होती, त्या अधिसूचनेला सांगली जिल्ह्यातल्या 19 गावातल्या शेतकऱ्यांनी 1000च्या वर हरकती घेतलेल्या होत्या. परंतु त्या सर्व हरकती उपविभागीय अधिकारी मिरज यांनी फेटाळलेल्या आहेत. त्या फेटाळलेल्या हरकतीचे जे निकालपत्र आहे, त्या निकालपत्राचे आज जिल्हाधिकारी कचेरीसमोर होळी करण्यात आलेली आहे. आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून सरकारला सांगत आहोत की हा शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या जीवन उद्ध्वस्त करणारा महामार्ग आहे. त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे, अशा प्रकारची मागणी घेऊन आंदोलन करत असताना सुद्धा आजही सरकार ऐकायला तयार नाही. म्हणून आज या ठिकाणी निकालपत्राची होळी करण्यात आलेली आहे. पुढच्या काळात सरकारनं या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार जर केला नाही तर शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाहीत, हा इशारा आम्ही आज या ठिकाणी देत आहोत. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. अरे या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय. अरे देवेंद्र फडणवीसचं करायचं काय खाली डोकं वर पाय. अरे अजित दादाचं करायचं काय खाली डोकं वर पाय. अरे एकनाथ शिंदेचं करायचं काय खाली डोकं वर पाय.